श्री स्वामी समर्थ. ओम लक्ष्मी नारायणाय नमः. ओम धनाय नमः. नवरात्रीमध्ये उपवास नाही केले तरी चालतील, पण या 9 देवींची कथा ऐकल्याने देवी लक्ष्मी माता तुझ्यासमोर साक्षात प्रकट होऊन तुला आशीर्वाद देईल. असं म्हणतात की ही पौराणिक कथा श्रवण केल्याशिवाय नवरात्रीतील उपवास सफल होत नाहीत. ही कथा फक्त शेवटपर्यंत ऐकल्याने मनोइच्छित मनोकामना 100% पूर्ण होते. ही कथा ऐकल्याने मूर्ख माणसेही शहाणे होतात आणि त्यांच्यासाठी विश्वातील सर्व सिद्धींचे दारे उघडतात. फक्त ही पौराणिक कथा श्रवण केल्याने घरात धनाची कधीच कमी पडणार नाही. घरातील रोग, हातात पैसा न टिकणे, गरिबी, कर्ज या सर्वांचा नायनाट होईल. हे ऐकल्याने भक्ताला मोक्ष प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीचा हात सदैव तुझ्या घरावर आणि तुझ्या कुटुंबावर राहील. आणि जो मनुष्य अनेक दुःख भोगतो, जे भक्त ही कथा खऱ्या श्रद्धेने ऐकतात, माता लक्ष्मी त्यांची झोळी आनंदाने भरते. आणि जे भक्त ही कथा खऱ्या श्रद्धेने ऐकतात, माता लक्ष्मी त्यांची झोळी आनंदाने भरते. आणि ही कथा शेवटपर्यंत तुम्ही ऐकली पाहिजे, कारण अर्ध ज्ञान घेणं हे चुकीचं आहे. कथेला सुरुवात करण्यासाठी, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, तसंच घरातील धनसंपत्तीसाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये ओम धनाय नमो नमः टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग या पवित्र कथांना सुरुवात करूया, ज्या कथा तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायच्या आहेत, तरच तुम्हाला याचा चमत्कारी अनुभव येऊ शकतो. कारण अर्ध अधुरं ज्ञान कधीही आपल्याला कामाला येत नाही. नंबर 1. शैलपुत्री माता कथा. दुर्गा माता प्रथम शैलपुत्रीच्या रूपात पूजली जाते. हिमालयानं तेथे कन्या म्हणून जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले. तिचे वाहन वृषभ आहे, म्हणून तिला देवी वृषरुधा असेही म्हणतात. या देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि डाव्या हातात कमळ आहे. ही देवी पहिली दुर्गा आहे. तिला सती असेही म्हणतात. त्याची हृदयस्पर्शी कथा आहे. एकदा प्रजापतीने यज्ञ केला, तेव्हा त्याने सर्व देवांना आमंत्रित केले, परंतु भगवान शंकरांना नाही. यज्ञाला जाण्यासाठी सती व्याकुळ झाली. शंकरजी म्हणाले की सर्व देवांना आमंत्रित केले आहे, त्याला नाही. अशा परिस्थितीत तिथे जाणे योग्य नाही. सतीची आग्रही विनंती पाहून शंकरजींनी तिला यज्ञाला जाण्याची परवानगी दिली. सती घरी पोचल्यावर फक्त आईनेच तिला आपुलकी दाखवली. बहिणींच्या बोलण्यात उपहासाचे भाव होते. भगवान शंकराबद्दलची तिरस्काराची भावना होती. दक्षने त्यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दही बोलले. त्यामुळे सतीला त्रास झाला. पतीचा हा अपमान तिला सहन झाला नाही आणि तिने योगाच्या अग्नीने स्वतःला जाळून घेतले. या भयंकर दुःखाने व्यतीत होऊन भगवान शंकरांनी त्या यज्ञाचा नाश केला. ही सती पुढील जन्मी शैलराज हिमालयाची कन्या म्हणून जन्मली आणि तिला शैलपुत्री म्हटले गेले. पार्वती आणि हेमवती ही या देवीची इतर नावे आहेत. शैलपुत्रीचा विवाहही शंकराशी झाला होता. शैलपुत्री ही शिवाची पत्नी झाली. त्यांचे महत्त्व आणि शक्ती अपरिमित आहे. माता शैलपुत्रीची पूजा कशी करावी? नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सर्व नद्या, तीर्थक्षेत्रे आणि दिशांना शैलपुत्री मातेच्या पूजेने आवाहन केले जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच शेवटच्या दिवसापर्यंत पूजेत कापूर वापरणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की दुर्गा देवीच्या पूजेमध्ये कापूर वापरल्याने भक्तांना तिचा विशेष आशीर्वाद मिळतो. माता शैलपुत्री देवीचा मंत्र. देवी सर्व भूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता किंवा सर्व भूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता. नंबर 2. ब्रह्मचारिणी माता कथा. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये ब्रह्मचारिणी मातेचे पूजन केल्यास मातेकडून तपश्चर्याचे वरदान मिळते. माता दुर्गेच्या नवशक्तीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे. येथे ब्रह्मा म्हणजे तपश्चर्या,
माता दुर्गेचे हे रूप भक्तांना आणि सिद्धांना अनंत फळ देणारे आहे. त्यांच्या उपासनेने तप, त्याग, सदाचार आणि संयम वाढतो. ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी. देवीचे हे रूप प्रकाशमय आणि अत्यंत भव्य आहे. या देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडल आहे. या देवीने तिच्या पूर्वजन्मात हिमालयाच्या घरी कन्येच्या रूपात जन्म घेतला आणि नारदजींच्या उपदेशाने तिने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. या कठीण तपश्चर्येमुळे तिला तपश्चारिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले. तिने हजारो वर्षे फक्त फळे आणि फुले खाण्यात घालवली आणि 100 वर्षे ती फक्त जमिनीवर जगली आणि भाज्यांवर जगली. काही दिवस कडक उपोषण केले आणि मोकळ्या आभाळाखाली पाऊस आणि ऊन अशा तीव्र त्रासाला सामोरे जावे लागले. 3000 वर्षे तिने तुटलेली बिल्वाची पाने खाल्ली आणि भगवान शंकराची पूजा चालू ठेवली. यानंतर तिने बिल्वाची वाळलेली पाने खाणेही बंद केले. अनेक हजार वर्षे निर्जली राहून आणि उपवास करून ती तपश्चर्या करत राहिली. तिने पाने खाणे बंद केल्यामुळे तिचे नाव अपर्णा ठेवण्यात आले. कठोर तपश्चर्येमुळे देवीचे शरीर पूर्णपणे क्षीण झाले. देव, ऋषी, सिद्धगण आणि ऋषी या सर्वांनी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येची अभूतपूर्व पुण्यकृती म्हणून प्रशंसा केली आणि म्हणाले, हे देवी, आजपर्यंत अशी कठोर तपश्चर्या कोणीही केलेली नाही. हे फक्त तुझ्यामुळे शक्य झाले. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला भगवान चंद्रमौली शिवजी तुमच्या पतिरूपात प्राप्त होतील. आता तपश्चर्या सोडून घरी परत जा. तुझे वडील लवकरच तुला बोलवायला येणार आहेत. माता ब्रह्मचारिणी मंत्र. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. दधानाकर मध्याभ्याम अक्षमाला कमंडलू. देवी प्रसिद्धतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा. 2. ब्रह्मचारयुतम शीलम यस्सा सा ब्रह्मचारिणी. सच्चिदानंद सुशीलास विश्वरूपा नमस्तुते. नंबर 3. चंद्रघंटा माता व्रतकथा. नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. देवीचे हे रूप अत्यंत शांत आणि कल्याणकारी आहे. म्हणूनच त्यांच्या पवित्र मूर्तीचे स्मरण करून सतत साधना केली पाहिजे असे म्हटले जाते. तिचे ध्यान फायदेशीर आहे आणि आपल्या जगासाठी आणि पुढील जगासाठी मोक्ष देते. या देवीच्या डोक्यावर अर्धचंद्र आहे. म्हणूनच या देवीला चंद्रघंटा असेही म्हटले जाते. चंद्रघंटा माता व्रत कथा. पुराणात सांगितलेल्या कथेनुसार जेव्हा जगात राक्षसांची दहशत वाढली तेव्हा देवी दुर्गा मातेने चंद्रघंटांचा अवतार घेतला. त्यावेळी महिषासूर या राक्षसांचा अधिपती होता. या खोडकर महिष देवराजाला इंद्राचे सिंहासन मिळवायचे होते. स्वर्गावर राज्य करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने विविध पद्धती वापरल्या. जेव्हा देवांना त्यांची इच्छा कळली तेव्हा ते काळजीत पडले आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीजवळ गेले. देवांच्या मुखातून महिषासुराच्या अत्याचाराची माहिती मिळाल्यावर तिघेही अत्यंत क्रोधित झाले. त्याचवेळी त्यांच्या मुखातून निर्माण झालेल्या ऊर्जेतून देवीचे दर्शन झाले. भगवान विष्णूने या देवीला चक्र दिले, तर भगवान शिवाने आपले त्रिशूळ दिले आणि ब्रह्मदेवाने आपले कमंडलू दिले. अशा प्रकारे सर्व देवांनी देवीला काही ना काही अर्पण केले. सर्वांची परवानगी मिळाल्यावर देवी चंद्रघंटा महिषासुराकडे गेली. मातेचे महाकाय रूप पाहून महिषासूर राक्षसाला समजले होते की आता आपला अंत निश्चित आहे. असे असतानाही राक्षसांनी चंद्रघंटा मातेवर हल्ला करण्यास सुरुवात केली. भयंकर युद्धात महिषासूर काळाच्या जाळ्यात अडकला होता आणि देवीने सर्व देवांचे रक्षण केले. नंबर 4. कुष्मांडा माता कथा. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या देवीला कुष्मांडा असे नावही पडले आहे कारण ती तिच्या मंद हलक्या हास्याद्वारे
अंडी म्हणजेच विश्वाची निर्मिती करते. दुःख दूर करणारी आई म्हणतात. सूर्य हे त्यांचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे मातेच्या या रूपामागे सूर्याचे तेज दिसून येते. त्याला 8 हात असून ती सिंहासनावर स्वार होते. कुष्मांडा देवीची कथा. कुष्मांडा देवीला 8 हात आहेत म्हणून तिला अष्टभुजा म्हणतात. तिच्या 7 हातांमध्ये अनुक्रमे कमंडल, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृताने भरलेले भांडे, चक्र आणि गदा आहे. 8व्या हातात एक नामजप जपमाळ आहे, ज्यामुळे सर्व सिद्धी आणि संपत्ती मिळते. या देवीचे वाहन सिंह असून तिला कुंभाराचा यज्ञ आवडतो. संस्कृतीत कुंभाराला कुष्मांडा म्हणतात. म्हणूनच या देवीला कुष्मांडा म्हणतात. ही देवी सूर्यमालेतील जगात वास्तव्य करते. सूर्याच्या जगात राहण्याची ताकद फक्त त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरातील तेज सूर्यासारखे तेजस्वी आहे. त्यांच्या प्रकाशाने सर्व 10 दिशा प्रकाशित होतात. त्याचा महिमा विश्वातील सर्व वस्तू आणि प्राण्यांमध्ये आहे. या देवीची नवरात्रीच्या 4थ्या दिवशी निर्मळ मनाने पूजा करावी. यामुळे भक्तांचे रोग आणि दुःख नष्ट होते आणि त्याला जीवनकीर्ती, शक्ती आणि आरोग्य मिळते. ही देवी खूप कमी सेवा आणि भक्तीने प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. जो खऱ्या मनाने उपासना करतो तो सहज परमपदाला प्राप्त होतो. विधीनुसार पूजा केल्याने भक्ताला थोड्याच वेळात कृपेची सूक्ष्म अनुभूती होऊ लागते. ही देवी माणसाला रोगांपासून मुक्त करते. त्याला सुखसमृद्धी आणि प्रगती देते. शेवटी भक्तांनी या देवीची पूजा करण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. नंबर 5. स्कंदमाता कथा. नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र कार्तिकेय याला स्कंद म्हणूनही ओळखले जाते. भगवान स्कंदांना माता पार्वतीने प्रशिक्षण दिले होते. स्कंदमाता ही हिमालयाची कन्या पार्वती आहे. तिला महेश्वरी आणि गौरी म्हणूनही ओळखले जाते. हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या असल्यामुळे तिला पार्वती म्हणतात. स्कंदमाता जलद कथा. पर्वतावर राहून संसारिक प्राण्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी स्कंदमाता. नवरात्रीच्या 5व्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तिच्या कृपेने मूर्खही शहाणा होतो असेही म्हणतात. ती स्कंदकुमार कार्तिकेयची माता असल्याने तिचे नाव स्कंदमाता असे ठेवण्यात आले आहे. त्यांच्या मूर्तीमध्ये भगवान स्कंद बाल स्वरूपात त्यांच्या मांडीवर विराजमान आहेत. या देवीला 4 हात आहेत. त्यांनी आपल्या उजव्यावरच्या हाताने स्कंदला आपल्या मांडीत धरले आहे. खालच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे. डाव्या बाजूस वरचा हात वरद मुद्रामध्ये आहे आणि खालच्या बाहूमध्ये कमळाचे फूल आहे. त्यांचा रंग अतिशय गोरा आहे. ती कमळाच्या आसनावर बसते, म्हणूनच याला पद्मासन असेही म्हणतात. सिंह हे त्यांचे वाहन आहे. शास्त्रात त्यांचे मोठे महत्त्व सांगितले आहे. त्यांची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. भक्ताला मोक्ष मिळतो. सूर्यमालेची प्रमुख देवता असल्याने तिचा उपासक अलौकिकपणे तेजस्वी होतो, ज्यामुळे तो साधक किंवा भक्त आपले चित्त एकाग्र आणि शुद्ध ठेवून या देवीची उपासना करतो. त्याला अस्तित्वाचा सागर पार करताना कोणतीही अडचण येत नाही. त्याच्या उपासनेने मोक्षाचा मार्ग सुगम होतो. ही देवी म्हणजे विद्वान आणि सेवक निर्माण करणारी, म्हणजेच चैतन्य निर्माण करणारी शक्ती आहे. कालिदासाने लिहिलेल्या रघुवंशम महाकाव्य आणि मेघदूत रचना स्कंदमातेच्या कृपेने शक्य झाल्या असे म्हणतात. नंबर 6. कात्यायनी माता कथा. नवरात्रीच्या 6व्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केल्याने अविवाहित मुलींच्या लग्नात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांना योग्य वराची प्राप्ती होते. असे मानले जाते की द्वापार युगातही गोपींनी भगवान श्रीकृष्णाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी माता कात्यायनीची पूजा केली. कुंडलीत बहुस्पती अशुभ असेल तर माता कात्यायनी पूजन केल्याने बहुस्पतीचे शुभ परिणाम मिळू लागतात. कात्यायनी मातेची उपासना केल्याने अज्ञान चक्र जागृत होते. कात्यायनी आईची कथा. पौराणिक कथेनुसार
महर्षी कात्यायन यांनी माता आदिशक्तीसाठी कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांच्या आईने त्यांना कन्या म्हणून जन्म घेण्याचे वरदान दिले. महर्षी कात्यायन त्यांच्या आश्रमात आईचा जन्म झाला. आईचे पालनपोषण कात्यायन ऋषींनी केले. पुराणानुसार ज्या काळात महिषासूर नावाच्या राक्षसाचा अत्याचार खूप वाढला होता, त्यावेळी त्रिमूर्तीच्या तेजातून मातेचा जन्म झाला. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला कात्यायन ऋषींच्या पोटी आईचा जन्म झाला. यानंतर कात्यायन ऋषींनी त्यांची 3 दिवस पूजा केली. मातेने दशमी तिथीला महिषासुराचा वध केला होता. त्यानंतर शुंभ आणि निशुंभ यांनीही स्वर्गावर आक्रमण करून इंद्राचे सिंहासन हिसकावून घेतले आणि 9 ग्रहांना ओलीस घेतले. त्याने अग्नी आणि हवेची शक्ती पूर्णपणे काढून घेतली होती. या दोघांनी देवतांचा अपमान करून त्यांना स्वर्गातून हाकलून दिले होते. यानंतर सर्व देवांनी मातेची स्तुती केली. त्यानंतर मातेने शुंभ आणि निशुंभाचा वध करून देवांना या संकटातून मुक्त केले, कारण आईने देवांना वरदान दिले होते की संकट समयी ती नक्कीच त्यांचे रक्षण करेल. नंबर 7. काल रात्री माता कथा. नवरात्रीच्या 7व्या दिवशी म्हणजेच महासप्तमीला माता काल रात्रीची पूजा केली जाईल. जसे तिचे नाव आहे तसेच तिचे रूप आहे. मोकळ्या केसांची, चंद्रहीन, रात्रीपेक्षाही काळी माता काल रात्रीची प्रतिमा पाहून भूते पळून जातात. आईचा रंग काळा आहे. मोकळ्या केसांची ही आई गर्भावर बसली आहे. त्यांच्या श्वासातून भीषण आग निघते. एवढे भयंकर रूप असूनही ते एका हाताने भक्तांना संरक्षण देत आहे. मधु कैतावच्या हत्यात आईचे योगदान होते. आईचे भय उत्पन्न करणारे रूप केवळ दृष्टांतासाठीच असते. आई तिच्या भक्तासाठी अत्यंत शुभ आहे. अनेक ठिकाणी शुभंकारी या नावानेही ती ओळखली जाते. काल रात्री माता पवित्र कथा या नावावरून असे दिसून येते की माता दुर्गेची ही 7वी शक्ती काल रात्री म्हणून ओळखली जाते. म्हणजेच जिच्या शरीराचा रंग दाट अंधारासारखा काळा आहे. त्यांचे स्वरूप भयावह असल्याचे नावावरूनच स्पष्ट होते. डोक्याचे केस विखुरलेले आहेत आणि गळ्यात विजेसारखी चमकणारी माला आहे. काल रात्री ही अंधारमय परिस्थिती नष्ट करणारी शक्ती आहे. ही अशी शक्ती आहे जी मृत्यूपासूनही संरक्षण करते. या देवीला 3 डोळे आहेत. तिन्ही डोळे विश्वासारखे गोल आहेत. त्यांच्या श्वासातून अग्नी बाहेर पडत असतो. ती गर्भावर स्वार होते. उंचावलेल्या उजव्या हाताची वर मुद्रा भक्तांना वरदान देते. उजव्या बाजूला खालचा हात अभय मुद्रामध्ये आहे, म्हणजे भक्तांनो नेहमी निर्भय राहा. वरच्या डाव्या हातात लोखंडी काटा आणि खालच्या हातात तलवार आहे. तिचे स्वरूप उग्र असू शकते, परंतु ती नेहमीच शुभ परिणाम देणारी आई असते. म्हणूनच त्यांना शुभंकारी असे म्हटले जाते. म्हणजेच त्यांच्यापासून भक्तांनी घाबरण्याची गरज नाही. काल रात्रीची पूजा केल्याने विश्वातील सर्व सिद्धीचे दारे उघडतात आणि तिच्या नामाच्या नुसत्या उच्चाराने सर्व राक्षसी शक्ती घाबरून पळून जाऊ लागतात. नंबर 8. महागौरी माता कथा. नवरात्रीच्या 8व्या दिवशी म्हणजेच दुर्गा अष्टमीला महागौरी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. हिमवन राजाला कन्या म्हणून जन्मलेल्या लहान पार्वतीने शिवप्राप्तीसाठी लहानपणापासूनच कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येनंतर शिवाने तिच्यावर प्रसन्न होऊन तिचा स्वीकार केला. कडक तपश्चर्याच्या उष्णतेमुळे माता महागौरीचे शरीर काळे झाले आणि त्यावर धूळ साचली. शिवाने तिला गंगाजलाने स्नान घातले. तेव्हा आईचे शरीर सोन्यासारखे तेजस्वी झाले. तेव्हापासून आई महागौरी म्हणून ओळखली जाते. महागौरी माता कथा. नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरी शक्तीची पूजा केली जाते. त्यांचे स्वरूप पूर्णपणे गोरा असल्याचे नावावरून स्पष्ट होते. त्यांची तुलना शंख, चंद्र आणि कुंडातील फुलं यांच्याशी करण्यात आली आहे. अष्टवर्षा भावेरी गौरी म्हणजे तिचे वय 8 वर्षे मानले जाते. त्यांचे सर्व दागिने आणि कपडे पांढरे आहेत. म्हणूनच त्यांना श्वेताबरधारा असेही म्हटले जाते. तिला 4 भुजा आहेत
आणि वाहन वृषभ आहे, म्हणून तिला वृषुरुधा असेही म्हणतात. त्याच्या वरचा उजवा हात अभय मुद्रेत आहे आणि खालच्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या हातात मुद्रा आहे. त्यांची संपूर्ण मुद्रा अतिशय शांत आहे. महागौरीने शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. यामुळे त्यांचे शरीर काळे झाले, परंतु त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांचे शरीर गंगेच्या पवित्र पाण्याने धुवून तेजस्वी केले. त्याचा रंग गोरा झाला, म्हणूनच तिला महागौरी म्हटले जाते. ती अचूक फलदायी असून तिच्या पूजनाने भक्तांच्या सर्व अशुद्धी धुवून जातात. पूर्वसंचित पापांचाही नाश होतो. महागौरीची पूजा आणि उपासना लाभदायक आहे. त्यांच्या कृपेने अलौकिक सिद्धीही प्राप्त होते. नंबर 9. सिद्धिदात्री माता कथा. नवमी तिथीला देवीच्या पूजेला नवरात्रीमध्ये विशेष महत्त्व आहे. नवमी तिथीला माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. माता सिद्धिदात्री ही सिद्धी आणि मोक्षाची देवी मानली जाते. असे मानले जाते की दुर्गा मातेच्या या रूपाची पूजा केल्याने भक्ताला कीर्ती, सामर्थ्य आणि संपत्ती प्राप्त होते. सिद्धिदात्री माता कथा. माता दुर्गेच्या 9व्या शक्तीचे नाव सिद्धिदात्री आहे. ती सर्व प्रकारची सिद्धी देणारी आहे. नवरात्रीच्या 9व्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. या दिवशी शास्त्रीय विधी आणि पूर्ण भक्तिभावाने साधना करणाऱ्या भक्ताला सर्व सिद्धी प्राप्त होतात. विश्वातील कोणतीही गोष्ट त्यांच्यासाठी अगम्य राहत नाही. तिला विश्वावर संपूर्ण विजय मिळवण्याची शक्ती प्राप्त होते. मार्कंडेय पुराणानुसार अनिमा, महिमा, गरिमा, लगिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व ही 8 सिद्धी आहेत. ब्रह्मा वैवत्य पुराणातील श्रीकृष्ण जन्म विभागात ही संख्या 18 सांगितली जाते. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: अनिमा, लगिमा, प्राप्ती, प्राकाम्य, महिमा, ईश्वित, वाश्वित, सर्व काम वसायिता, सर्वज्ञत्व, दूरश्रवण, परकायश प्रवेशन, वाकसिद्धी, कल्पवृक्षत्व, सृष्टी, सहाकरण सामर्थ्य, अमरत्व, सर्व न्यायकत्व, भावना, सिद्धी. मा सिद्धिदात्री या सर्व सिद्धी भक्तांना आणि साधकांना प्रदान करण्यास सक्षम आहेत. देवी पुराणानुसार भगवान शिवाने आपल्या कृपेनेच ही सिद्धी प्राप्त केली होती. त्यांच्या दयाळूपणामुळेच भगवान शिवाचे अर्धे शरीर देवीचे बनले. या कारणास्तव ते लोकांमध्ये अर्धनारीश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. माता सिद्धिदात्री 4 हातांची आहे. सिंह हा त्यांचा वावर आहे. ती कमळाच्या फुलावरही बसते. त्यांच्या खालच्या उजव्या हातात कमळाचे फूल आहे. माता सिद्धिदात्रीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. त्यांच्या उपासनेकडे वाटचाल करा. त्यांच्या कृपेने तो अनंत दुःखाच्या जगापासून अलिप्त राहून सर्व सुखांचा उपभोग घेऊन मोक्ष प्राप्त करू शकतो. 9 दुर्गांमध्ये माता सिद्धिदात्री शेवटची आहे. शास्त्रीय विधींनुसार इतर 8 दुर्गांची पूजा करताना दुर्गा पूजेच्या 9व्या दिवशी भक्त त्यांच्या पूजेत मग्न होतात. या सिद्धिदात्री मातेची आराधना केल्यानंतर भक्तांच्या आणि साधकांच्या सर्व सांसारिक आणि आध्यात्मिक इच्छा पूर्ण होतात. सिद्धिदात्री मातेचा आशीर्वाद असलेल्या भक्तामध्ये अशी कोणतीही इच्छा उरलेली नाही जी त्याला पूर्ण करायची आहे. तो सर्व सांसारिक इच्छा, गरजा आणि वासनांपासून वर उठतो आणि माता भगवतीच्या दिव्य जगात मानसिकरित्या भटकतो. तिची कृपा रस पियुष पीत असतो आणि इंद्रिय सुखांपासून शून्य होतो. मातेची अंतिम उपस्थिती हेच त्याचे सर्वस्व बनते. हे सर्वोच्च पद मिळाल्यानंतर त्याला इतर कशाचीही गरज लागत नाही. मातेच्या चरणांचे हे सानिध्य मिळवण्यासाठी आपण नियमांचे पालन करून तिची अखंड पूजा केली पाहिजे. देवी भगवतीचे स्मरण, ध्यान आणि आराधना केल्याने आपल्याला या जगाचे शुद्रतेची जाणीव होते आणि खऱ्या परमशांततेकडे आपल्याला नेले जाते. त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला अनिमा, लधिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वैभव, इष्टत्व, सर्व गोष्टींची इच्छा, दूरश्रवण, पराकाम प्रवेश, वक्षसिद्ध, अमरत्व, भावना, सिद्धी इत्यादी सर्व सिद्धी प्राप्त होतात. आजच्या युगात एवढी अवघड तपश्चर्या कोणीही करू शकत नाही. पण जप,
तपश्चर्या आणि आपल्या क्षमतेनुसार उपासना केल्याने मातृदेवतेच्या आशीर्वादाला पात्र होते. हा श्लोक साधा आणि स्पष्ट आहे. प्रत्येक सामान्य माणसाने पूजेला योग्य आहे. माता जगदंबेची भक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी तिचे स्मरण व नामस्मरण करावे. भक्तांनो, आता आपण नवरात्री व्रतकथा ऐकणार आहोत, जी तुमच्या भाग्यात चमत्कार करेल. ही कथा ऐकल्याने सर्व रोग, संकटे, दुःख, भीती, शत्रू, कितीही त्रास देणारी, रडवणारी चिंता पळून जाईल आणि तुमच्याकडे धनसंपत्ती, सुखसमृद्धी येईल. तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे ही नवरात्र व्रत कथा शेवटपर्यंत ऐका. एकदा बृहस्पतीजींनी ब्रह्माजींना म्हणाले, हे महान ब्राह्मण, चैत्र आणि अश्विन महिन्यांच्या शुक्ल पक्षात नवरात्रीचे व्रत आणि उत्सव का पाळले जातात? या व्रताचे फलित काय आहे? ते पाळणे कसे योग्य आहे? हे व्रत प्रथम कोणी पाळले तर सविस्तर सांगा. असा बृहस्पतीजींचा प्रश्न ऐकून ब्रह्माजी म्हणाले, हे बृहस्पतीजी, जीवांच्या कल्याणासाठी तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे. धन्य ते लोक जे दुर्गा, महादेव, सूर्य आणि नारायण यांचे ध्यान करतात, जे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. हे नवरात्रीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे. असे केल्याने ज्याला पुत्राची इच्छा आहे त्याला पुत्रप्राप्ती होते. धनाची इच्छा असणाऱ्याला धनप्राप्ती होते. ज्याला ज्ञानाची इच्छा असते त्याला ज्ञानप्राप्ती होते आणि ज्याला सुखाची इच्छा असते त्याला सुखप्राप्ती होते. हे व्रत केल्याने आजारी व्यक्तीचे आजार बरे होतात. व्यक्तीची सर्व संकट दूर होतात आणि घरात समृद्धी वाढते आणि विवाहित स्त्रीला पुत्रप्राप्ती होते. सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मनातील इच्छा पूर्ण होतात. हा नवरात्री व्रत न पाळणारा मनुष्य अनेक दुःख भोगतो, वेदना व रोगाने ग्रस्त होतो, अपंग होतो, त्याला संतती होत नाही आणि धनध्यानहीन होते. भूक तहानाने व्याकुळ होऊन तो भटकत राहतो आणि बेशुद्ध होतो. जी पुण्यवान स्त्री आहे हे व्रत पाळत नाही, ती पतीच्या दुःखांपासून वंचित राहते आणि अनेक दुःख सहन करते. जर उपवास करणाऱ्याला दिवसभर उपवास करता येत नसेल तर त्याने एक वेळ भोजन करून नवरात्रीच्या उपवासाची कथा 10 दिवस नातेवाईकांसह ऐकावी. अरे बृहस्पती, ज्याने पूर्वी हे महाव्रत केले आहे त्याची कथा मी तुम्हाला सांगतो. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. अशा प्रकारे ब्रह्माजींचे शब्द ऐकून बृहस्पतीजी म्हणाले, हे ब्राह्मण, मनुष्याचे कल्याण करणाऱ्या या व्रताचा इतिहास मला सांगा. मी लक्षपूर्वक ऐकत आहे. तुझ्याकडे शरण आलेल्या माझ्यावर दया कर. ब्रह्माजी म्हणाले, प्राचीन काळी मनोहर नगरात पिठत नावाचा एक अनाथ ब्राह्मण राहत होता. तो दुर्गा देवीचा भक्त होता. सुमती नावाची एक अतिशय सुंदर मुलगी सर्व गुणांनी युक्त होती. ती मुलगी सुमती बालपणी वडिलांच्या घरी मैत्रिणींसोबत खेळत असताना शुक्ल पक्षात चंद्राची अवस्था जशी वाढते तशीच वाढू लागली. रोज तिचे वडील दुर्गा पूजा आणि होमार्पण करत असत, तेव्हा ती नियमानुसार तिथे हजर असायची. एके दिवशी सुमती आपल्या मैत्रिणींसोबत खेळण्यात व्यस्त झाली आणि भगवतीच्या पूजेला हजर राहिली नाही. आपल्या मुलीचा असा निष्काळजीपणा पाहून तिच्या वडिलांना राग आला आणि ते मुलीला म्हणाले, अरे दृष्ट कन्या, आज तू भगवतीची पूजा केली नाहीस, म्हणून मी तुझा विवाह कुष्ठरोगी किंवा गरीब व्यक्तीशी करीन. वडिलांचे असे बोलणे ऐकून सुमतीला खूप वाईट वाटले आणि ती आपल्या वडिलांना म्हणाली, अरे बाबा, मी तुझी मुलगी आहे. मी तुझ्या अधीन आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला वाटेल तसे कर. तुम्ही माझे लग्न एखाद्या राजाशी, पैलवानाशी, गरीब माणसाशी किंवा ज्याच्याशी तुमची इच्छा असेल त्याच्याशी करू शकता. पण माझ्या नशिबात जे लिहिले आहे ते होईलच. माझे अढळ श्रद्धा आहे की जो कोणी काम करतो त्याला त्याचप्रमाणे फळ मिळते. त्याचे कृत्य
कारण मनुष्य जे करतो ते देवाच्या नियंत्रणाखाली आहे, परंतु फळ देणे हे देवाच्या नियंत्रणाखाली आहे. उदाहरणार्थ, जेव्हा ते आगीत पडते तेव्हा ते अधिक तेजस्वी होते. अशा प्रकारे मुलीने निर्भयपणे बोललेले शब्द ऐकून ब्राह्मणाला राग आला आणि त्याने आपल्या मुलीचे लग्न एका पैलवानाशी लावून दिले आणि अतिशय क्रोधित होऊन तो आपल्या मुलीला म्हणाला, हे कन्या, आपल्या कृतीचे फळ भोगा. नशिबावर अवलंबून राहून काय करता ते मी बघतो. वडिलांचे असे कठोर शब्द ऐकून सुमती मनात विचार करू लागली, अरे, असा नवरा मला मिळाला हे माझे मोठे दुर्दैव आहे. अशा प्रकारे आपल्या दुःखाचा विचार करून ती मुलगी आपल्या पतीसह जंगलात गेली आणि त्यांनी ती रात्र त्या भयान कुशाने भरलेल्या निर्जन जंगलात अत्यंत दुःखाने घालवली. त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून देवी भगवती तिच्या पूर्वीच्या सद्गुणाच्या प्रभावाखाली प्रकट झाली आणि सुमतीला म्हणाली, हे गरीब ब्राह्मणा, मी तुझ्यावर आनंदी आहे. तुला पाहिजे ते वरदान तुम्ही मागू शकता. दुर्गा मातेचे हे शब्द ऐकून ब्राह्मण म्हणाला, मला सांग, तू कोण आहेस? ब्रह्माजीचे असे शब्द ऐकून देवी म्हणाली की मी आदिशक्ती भगवती आहे आणि मी ब्रह्मविद्या सरस्वती आहे. जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मी जीवांचे दुःख दूर करून त्यांना सुख प्रदान करते. हे ब्राह्मण, तुझ्या मागील जन्माच्या पुण्याचा प्रभाव तुझ्यावर पडल्याने मी प्रसन्न झाली आहे. ऐक, मी तुला तुझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगते. तुझ्या मागील जन्मी तू निषाद म्हणजेच भील ची पत्नी होतीस आणि तुझ्या पतीवर खूप भक्त होतीस. एके दिवशी तुझा नवरा निषादने चोरी केली. चोरीमुळे तुम्हा दोघांनाही शिपायांनी पकडून तुरुंगात नेले. त्यांनी तुला आणि तुझ्या पतीला जेवण दिले नाही. अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसात तुम्ही काहीही खाल्ले नाही, पाणी प्यायले नाही. अशा प्रकारे 9 दिवस तुम्ही उपवास केला. हे ब्राह्मण, त्या दिवसात केलेल्या व्रताच्या प्रभावाने प्रसन्न होऊन मी तुला इच्छित वरदान देते. तुला जे पाहिजे ते मागा. दुर्गेचे असे बोलणे ऐकून ब्राह्मण म्हणाला, हे दुर्गा, जर तू माझ्यावर प्रसन्न आहेस तर मी तुला नमन करतो. माझ्या पतीचा कुष्ठरोग बरा कर. देवी म्हणाली, त्या दिवसात ते पुण्यकर्म केले होते ते 1 दिवस तुझ्या पतीचे कुष्ठरोग बरे करण्यासाठी अर्पण करा. त्या सत्कर्माच्या प्रभावाने तुझा पती कुष्ठरोगापासून मुक्त होईल. मग देवीचे शब्द ऐकून ब्राह्मण स्त्री खूप आनंदित झाली आणि आपल्या पतीला बरे करण्याच्या इच्छेने तिने तथास्तु ठीक आहे म्हटल्यावर दुर्गादेवीच्या कृपेने तिच्या पतीचे शरीर कुष्ठरोगापासून मुक्त झाले. तो तेजस्वी झाला. आपल्या ब्राह्मण पतीचे सुंदर शरीर पाहून ती देवीची स्तुती करू लागली, हे दुर्गा, दुःख दूर करणारी, तिन्ही लोकांचे दुःख दूर करणारी, सर्व दुःख दूर करणारी, आजारी लोकांना बरे करणारी, इच्छित आशीर्वाद देणारी आणि दृष्टांचा नाश करणारी जगाची आई तू आहेस. हे अंबे, माझ्या वडिलांनी माझे एका निष्पाप मुलाचे लग्न एका कुस्तीपट्टूशी केले आणि मला घरातून हाकलून दिले. माझ्या पित्याने मला तुच्छ मानून मी निर्जन वनात भटकत आहे. हे देवी, तू मला या संकटातून वाचवले आहेस. मी तुला नमस्कार करते. माझे रक्षण कर. ब्रह्माजी म्हणाले, हे बहुस्पती. त्या ब्राह्मणाची अशी स्तुती ऐकून देवी अतिशय प्रसन्न झाली आणि ब्राह्मणाला म्हणाली, हे ब्राह्मण, तुला लवकरच उदलय नावाचा अत्यंत हुशार, श्रीमंत, प्रसिद्ध आणि हुशार मुलगा होईल. असे वरदान दिल्यानंतर देवी पुन्हा ब्राह्मणाला म्हणाली, हे ब्राह्मणा, आणि तुम्हाला जे हवे आहे ते पुन्हा मागा. भगवती दुर्गेचे असे शब्द ऐकून सुमती म्हणाली, हे भगवती दुर्गा, जर तुम्ही माझ्यावर आनंदी असाल तर कृपया मला नवरात्रीच्या व्रताची पद्धत आणि त्याचे परिणाम सविस्तर सांगा. महात्म्य ब्रह्मानीचे शब्द ऐकून दुर्गा म्हणाली, हे ब्राह्मणी, मी तुम्हाला नवरात्रीच्या व्रताची पद्धत सांगते, जी सर्व पापे दूर करते, ज्याचे श्रवण केल्यास मोक्ष प्राप्त होतो. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून 9 दिवस उपवास करा. एका वेळी जेवण करा. विद्वान ब्राह्मणांना घट बसवायला सांगा आणि बाग बनवा आणि रोज पाणी घाला. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून त्यांची नित्यविधीपूर्वक पूजा करावी व पुष्प अर्पण करावे. बिजोराच्या फळातून अर्घ्य दिल्यास सौंदर्य प्राप्त होण्यास मदत होते. जायफळापासून अर्घ्य दिल्याने कीर्ती मिळते.
द्राक्षापासून अर्घ्य दिल्याने कार्यसिद्धी मिळते. करवंदापासून अर्घ्य दिल्याने आनंद मिळतो आणि केळीपासून अर्घ्य दिल्याने दागिने मिळतात. अशा रीतीने फुलं आणि फळांनी अर्घ्य अर्पण करून व्रत संपल्यानंतर 9व्या दिवशी विधीनुसार हवन करावे. साखर, तूप, गहू, मध, जव, तीळ, बिल्व, वेल, नारळ, द्राक्षे आणि कंदम इत्यादींनी हवन करावे. गव्हासह होम केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. खीर आणि चंपा फुलांनी धनाची प्राप्ती होते आणि वेलीच्या पानांचे केल्यावर वैभव आणि सुखप्राप्ती होते. गुसबेरी प्रसिद्धी देते, केळी पुत्र देते, कमळ शाही सन्मान आणि द्राक्षे संपत्ती देते. साखर, तूप, नारळ, मध, जव, तीळ इत्यादी फळे यांचा होम केल्याने इच्छित गोष्टींची प्राप्ती होते. व्रत करणाऱ्या व्यक्तीने त्या विधीनुसार होम करावा आणि अत्यंत नम्रतेने आचार्यांना नमस्कार करावा आणि यज्ञ पूर्ण होण्यासाठी त्यांना दक्षिणा द्यावी. अशा प्रकारे वर्णन केलेल्या पद्धतीनुसार उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, यात शंका नाही. या 9 दिवसात जे काही दान वगैरे केले जाते त्याचे लाखोपट फळ मिळते. या नवरात्रीचे व्रत केल्यास अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. हे ब्राह्मण, तीर्थक्षेत्रात, मंदिरात किंवा घरामध्ये विधीनुसार सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे उत्तम व्रत पाळावे. ब्रह्माजी म्हणाले, हे बहुस्पती, अशा प्रकारे ब्राह्मणाला व्रताची पद्धत आणि परिणाम सांगितल्यावर देवी खोल ध्यानात गेली. जो पुरुष किंवा स्त्री हे व्रत भक्तिभावाने पाळतो त्याला या संसारात सुखाची प्राप्ती होते आणि शेवटी दुर्लभ मोक्षाची प्राप्ती होते. अरे बृहस्पती, हेच या दुर्मिळ व्रताचे महत्त्व मी तुम्हाला सांगितले आहे. हे ऐकून बृहस्पतीजी खूप प्रसन्न झाले आणि ब्रह्माजींना म्हणाले, हे ब्राह्मण, या नवरात्रीच्या व्रताचे महत्त्व सांगून तू माझ्यावर खूप कृपा केलीस. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, हे बृहस्पती, ही देवी भगवती शक्ती सर्व जगाला सांभाळणारी आहे. या महादेवीचा प्रभाव कोणाला कळेल? जय देवी भगवती म्हणा. श्री स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, मला आशा आहे तुम्हाला आजच्या कथा नक्कीच आवडल्या असतील. तुम्हाला आजच्या कथा कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसात मी तुम्हाला देवींच्या कथा सांगणार आहे, त्या तुम्हाला आवडतील का हे सांगायला नक्कीच मला विसरू नका. जर तुम्हाला आवडत असेल तर हो आवडतील अशी कमेंट करा. तसंच व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासमोर दिसणाऱ्या त्या घंटीवर तुम्ही क्लिक केल्यास तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओ सर्वात पहिले मिळतील. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम धनाय नमः.